सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्यामध्ये नुकत्याच मंजूर झालेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकाचे धर्मांतर बंदी कायदा धुळे शहरात जोरदार स्वागत करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचा औचित्य साधू शहरातील संभाजी महाराज पुतळ्याजवळ हिंदू एकता आघाडी आणि समस्त हिंदूवादी संघटनांच्या वतीने महायुती सरकारचे जाहीर आभार मानण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ नेते हिरामन गवळी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला। प्रसार माध्यमांशी बोलताना हिरामन गवळी यांनी स्पष्ट केलंय की छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अनन्वित अत्याचारांना आणि प्रलोभनांना बळी न पडता प्राणत्याग केला, मात्र आपला धर्म सोडला नाही। त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाला खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठीच राज्य सरकारने हा कायदा आणलाय। राज्यात आमिष दाखवून प्रलोभने देऊन किंवा लव्ह जिहादच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आणि अराजकारणतेला आळा घालण्यासाठी हा कायदा एक भक्कम पाऊल ठरणार आहे। या विधेयकामुळे अशा गैरप्रकारांना आळा बसेल आणि दोषींवर कठोर शिक्षा होईल। या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे आणि विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचे गवळी यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आभार मानले। यासोबतच राज्यात आगामी काळात समान नागरी कायदा देखील लवकरात लवकर लागू करावा अशी जुनी आणि प्रमुख मागणीही त्यांनी यावेळी शासनाकडे केली। यांचा आज शहीद दिन बलिदान दिन आहे। एका शूरवीराला औरंग्यासारख्या या राजाने युद्धामध्ये हरत नाही म्हणून कपटी राजकारणाने अटक करून एक महिनाभर अनेक प्रलोभनं दिली धर्म बदलवण्यासाठी, परंतु राजांनी धर्म आपला सोडला नाही, प्राण दिला परंतु धर्म सोडला नाही। अशा राजांची आज शहीद दिन या दिनानिमित्ताने त्याचं औचित्यच म्हणावं लागेल। महाराष्ट्र सरकारने या देशामध्ये काही धर्माधिष्ठित लोक हिंदू धर्मीयांना अनेक प्रलोभने देऊन, तो लव जिहाद असेल, प्रलोभने असतील, वेगवेगळे आमिष दाखवून धर्मांतरण करून या देशामध्ये एक वेगळा अराजक नाचवण्याचा प्रयत्न करीत होते। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय कर्तव्यदक्ष विकास पुरुष, दिलेला शब्द पाळणारा नेता माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये विधेयक आणून स्वतंत्र धर्म हे विधेयक पारित केलं असून जो कोणी या विधेयकाच्या विरोधामध्ये प्रलोभने असतील, कुणाला लव जिहाद असेल, या प्रकारे जर कोणी धर्मांतरण केलं तर त्याच्यासाठी एक वेगळी शिक्षा ठेवून हा कायदा पारित केला। त्यामुळे हिंदू एकता धुळे जिल्हा संघटनेच्या वतीनं आणि तमाम हिंदुत्व प्रेमींच्या वतीनं राजांना अभिवादन करून आम्ही युती सरकारचा जाहीर आभार मानत आहोत। हिंदू एकता संघटनेची एक जुनी मागणी आहे, ती 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे की येणाऱ्या काळात समान नागरी कायदा हे विधेयक सुद्धा येईल आणि ते सुद्धा पारित झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या विधेयकाला या मंत्रिमंडळाने, त्याचप्रमाणे ज्या ज्या आमदारांनी पाठिंबा दिला त्या सर्व आमदारांचे मी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं जाहीर आभार मानतो। जाहीर आभार, जाहीर आभार। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।